मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा KYCची जी काही दुरुस्ती प्रक्रिया आहे त्याची संधी देण्यात आली, पण मात्र नवीन लाडक्या बहिणींना ज्यांनी KYC केली नाही त्यांना अजूनही KYC करण्याचा ऑप्शन उपलब्ध नाही आणि त्यांना आता जर त्या पोर्टलवर गेल्या तर त्यांना नवीन KYC करता येत नाही। त्यामुळे नवीन KYC करण्याची संधी कधी मिळणार? कारण जर समजा आता जर नवीन KYCची जर संधी उपलब्ध करून दिली नाही तर ह्या लाडक्या बहिणींना जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागू शकते। कधीपर्यंत? जून महिन्यापर्यंत। आणि ज्या लाडक्या बहिणी एकल म्हणजे परित्यक्ता किंवा ज्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणींनी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी जे असतात त्यांना आपण CDPO म्हणतो, तर त्यांना जाऊन अर्ज करा की आमचे पती किंवा वडील बेपत्ता असल्यामुळे आम्हाला KYC करण्याचा ऑप्शन उपलब्ध नव्हता, तर पर्यायी व्यवस्था करा। कारण तुम्ही देखील तो मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करा। आपल्या पद्धतीने देखील आपण हा मुद्दा नेहमीप्रमाणे तेवढ्याच पद्धतीने मांडून ठेवत आहोत किंवा पुढे पण ठेवणार आहोत। आणि सोबत ज्या एकल महिला आहेत म्हणजे परित्यक्ता त्यांनी देखील ज्या महिला बालविकास प्रकल्प अधिकारी यांना अर्ज करा। KYC अजूनही त्यांची KYC ते थांबलेली आहे, त्यांना कोणत्याही प्रकारची KYC करण्याचा आतापर्यंत शासनाने पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही, ही बाब तेवढीच महत्त्वाची आहे। पण अजून अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत आणि लाखोच्या संख्येमध्ये यांची संख्या आहे बरं का, त्यांनी अजूनही KYC जी आहे केलेली नाही। काही टेक्निकल कारणामुळे किंवा काही लाडक्या बहिणींना ती KYC करताना वेगवेगळ्या अडचणी होत्या, पण आता त्या नव्याने KYC करण्याचा प्रयत्न करीत आहेत। पण सध्या KYC पोर्टलवर फक्त आणि फक्त KYC दुरुस्तीचीच लिंक सुरू आहे, नवीन KYC करता येत नाही। त्यामुळे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे आणि हा मुद्दा मांडणं तेवढाच गरजेचा आहे। सध्या फक्त KYC करताना चूक झाली असल्यास पर्याय निवडण्याची व्यवस्था पोर्टलवर उपलब्ध आहे, परंतु ज्यांनी आतापर्यंत KYC केलीच नाही अशा लाडक्या बहिणींना KYC करण्याचा पर्यायच उपलब्ध करून दिलेला नाही, तर तो लवकरात लवकर पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा। थोडा जर बोर्डवर जर उजेड दिसत असेल बघा तर त्याला पण आपण काही दिवसात क्लिअर करूयात। त्यानंतर बघा अशा लाडक्या बहिणींना म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची KYC झाली नाही तर अशा लाडक्या बहिणींना असं वाटतं की आता आम्हाला इथून पुढे योजनेचा लाभ कायमचा बंद होणार, तर असं नाही। प्रत्येक वर्षी GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, या लाडकी बहीण योजनेच्या GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये KYC होणार आहे। कोणत्या महिन्यामध्ये? जून महिन्यामध्ये प्रत्येक वर्षाला ही बाब GR मध्ये लिहिलेली आहे, अगदी स्पष्टपणे KYCच्या GR मध्ये लिहिलेली आहे। त्यामुळे आता सध्या जर आपण फेब्रुवारीचं पाहिला, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे आणि त्याच्यानंतर जून म्हणजे एकूण 4 महिने जे आहे, एकूण 4 महिने या लाडक्या बहिणींना जे आहे वाट पाहावी लागणार। आणि जेव्हा पोर्टल परत KYC सुरू होणार आहे, आणि तेव्हा तुम्ही KYC करा। मी खूप लाडक्या बहिणींना सांगितलं की न चुकता KYC करा, आपले त्या संदर्भात आपल्या चॅनलवर व्हिडिओ देखील उपलब्ध करून दिले होते, तरी देखील काही लाडक्या बहिणी ज्या आहेत म्हणजे उशिरा आपल्या चॅनलला झुकल्या आणि नंतर त्यांना चुकीच्या पद्धतीने KYC केल्याचं त्यांना कळालं आणि त्यानंतर परत त्यांनी KYC करण्याचा दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला। पण काही लाडक्या बहिणींना अजूनही KYC करण्याचं जे आहे वेगवेगळ्या कारणामुळे त्यांना KYC करता आलेली नाही, ही बाब तेवढीच सत्य आहे। त्यामुळे लवकर माझ्या मते एकदा KYCची जी काही लिंक आहे परत एकदा उपलब्ध करून द्यायला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेंडिंग लाभ जो आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा एकूण 3000 रुपये, तर तो खरं तर द्यायला पाहिजे। आणि आताचा मिळून म्हणजे आताचा जानेवारीचा मिळून म्हणजे एकूण 4500 रुपये म्हणजे हे 1500, 4500 रुपयाचा लाभ खरं तर त्या लाडक्या बहिणींना मिळायला पाहिजे। आणि त्याहीपेक्षा आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्याचा म्हणजे जानेवारीच्या महिन्याचा GR लवकरात लवकर काढायला पाहिजे, कारण वेळेवर जर वितरण झालं तरच त्याचा उपयोग त्या लाडक्या बहिणी योग्य कारणासाठी करू शकतात, ही बाब तेवढीच महत्त्वाची आहे। त्यामुळे आज वितरणाचा किमान GR यायला पाहिजे, कारण उद्या तर शनिवार आहे, मग नंतर रविवार, त्यामुळे किमान आज तरी सामाजिक व न्याय विभागाचा GR यायला पाहिजे, म्हणजे वितरण लवकर सुरू होईल। जसं संजय गांधी निराधार योजनेचा वितरणाचा GR पण आला आणि वितरण पण सुरू झालं, तर त्या प्रकारे या योजनेचा पण GR लवकरात लवकर काढावा, एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।